चला आमचे जे छोट्याच कॅमेरामॅन आहेत, कॅमेरामॅन छोटे इकडे लक्ष द्या. किती ओव्हरची मॅच खेळवायची? डोक्याला हात लावले, त्याला कळालं आहे, त्याला बरोबर शॉट कळाला आहे. चला जवळ मैदानामध्ये मॅच या ठिकाणी सुरुवात होईल. मेगा फायनलची मॅच. खरं तर ज्या स्पर्धेची गेले 365 दिवस आपण वाट पाहत होतो, 2024 संपल्यानंतर प्रत्येक खेळाडू विचार करत होता APPL कब आहे, कब आहे APPL, आणि निश्चितच आता ते APPLचा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला भेटतो आहे. खरं तर या सर्व मैदान जे सजलेलं आहे त्या श्रेय सन्मान्य निखिलजी मांडवे साहेबांना जात आहे, कारण निखिल दादांनी सर्व काही या ठिकाणी तुम्ही पाहताय बारीक बारीक गोष्टी आहेत आपल्या खेळाडूंना चांगला आस्वाद क्रिकेटचा भेटावा, त्यासाठी सन्मान्य निखिलजी मांडवे साहेब या ठिकाणी खूप झटताना आपण पाहतो. आता पहा सर्वजण स्टेजवरती आहेत, परंतु ते टॉस्का बॉचच्या मंचावरती खाली बसलेत. म्हणजे नेतं मोठं कुणाला म्हणावं तर अशा माणसांना मोठं म्हणणं गरजेचं आहे. चला मैदानामध्ये जाऊयात. षटक क्रमांक सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं हाताळण्यासाठी गाव ज्यांचं आहे वाकी, आणि प्रत्येक खेळाडू ज्या खेळाडूचा फॅन आहे KSK महाबळेश्वरला बिलॉंग करणारे खेळाडू, सातारा जिल्ह्यातले शूरवीरांच्या जिल्ह्यातले हा खेळाडू गणेश. परंतु इथे सनी सांगतोय तुम्ही शूरवीरांच्या जिल्ह्यातले आहात, परंतु मी शूरवीरांच्या तालुक्यातला आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी कुठल्या तालुक्यात शपथ घेतली तर त्या तालुक्याचं नाव आहे बोर. येसाजी कंक हत्तीबरोबर झुंज येणारे ते आहेत बोर तालुक्यातले बाजीप्रभू देशपांडे. 300 बांधल सैन्य त्याने पावनखिंड लढवली, पावन केली. ते बाजीप्रभू देशपांडे देखील शिंदे या बोर तालुक्यातले आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर मात्र निश्चितच तुम्ही जर पाहिलं संभाजी कावजी कोंडाळकर अफजल कराचा सर वेगळं करणार ते देखील बोर तालुक्यातले आपल्याला पाहायला भेटतात. अभंग 11 टीम मधल्या प्रत्येक जर गोलंदाजांनी विकेट घेतले किंवा चांगली कामगिरी केली तर सन्माननीय विशालजी बांदल यांच्याकडून 101 रुपये. कॅच घेतली तरी 101 रुपये आहे, आणि चांगली गोलंदाजी करत विकेट घेतली तरी 101 रुपये आहे. विशाल बांदल यांनी मात्र आता खिशामध्ये हात घातलेले आहेत आणि त्यांनी ठरवलं आहे प्रत्येक खेळाडूला मी या ठिकाणी प्रोत्साहित करेन. खरं ते कौतुक करावं लागेल AP बॉयजचं, कारण तुम्ही पाहता अगदी या स्पर्धेसाठी त्यांनी प्राण ओतले, प्राण ज्योत तुम्ही पाहता अगदी या स्पर्धेला कसं चांगलं पण आणता येईल यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. इथे मैदानामध्ये हा चेंडू केला आहे, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवला आहे, फेकी केले, परंतु इथे तुम्ही पाहता अगदी डॉट बॉलची सांगता होईल. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू असताना पहिलं आलेला हा दुसरा बॉल डॉट. धावसंख्या 6 आकड्यावरती, चेंडू झालेत मैदानामध्ये 2. खरं तर सनीचा पहिला बॉलवरती तुम्ही पाहिलं असेल सर, रवी शास्त्री नेहमी म्हणतात जर एखादा खेळाडू मोठं धावसंख्या ठोकतो ना तर त्या खेळाडूचा आत्मविश्वास दुगणा होत असतो, आणि तुम्ही पाहता अगदी पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. इथे पुन्हा एकदा बिग हिट, परंतु इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे ओमकार आलेले आहेत, कॅच पकडले, विकेटचा पतंग होईल. मोठा फलंदाज सिद्धेश बॅक टू द पवेलियन. खरं तर पहा हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो, आणि पराभव झालाच तर तो तितकाच बोचत नाही. हे तुम्ही पाहता अगदी खूप चांगलं क्रिकेटचं प्रत्यक्ष मैदानामध्ये चालू असताना आता मात्र इथे विकेट घेतला जातोय. चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या स्थिर आहे 6 वरती. चला 3 चेंडूंचा खेळ संपला. मैदानामध्ये जाऊयात पुन्हा एकदा मेगा फायनलची मॅच, फायनलची जोरस. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र डॉट, आणि आता विकेट सोडला आहे. इथे नवीन फलंदाज अक्षय दुधाने जातील. खरं तर फौजीनान ज्या गावाचा इतिहास खूप मोठा आहे, कारण ज्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवायला मूर्ती बसवण्यासाठी पानिपत हरियाणामध्ये गेलो होतो, तिथे देखील आपल्या रोड बिरादी म्हणजे थोडक्यात मराठा समाज आहे, आणि त्या निश्चितच त्या समाजामध्ये दुधाने आडनाव देखील पानिपतमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे नीरज चोप्रा ज्यांचं पहिलं आडनाव चोपडे होतं, भालाफेकमध्ये ज्यांना ऑलिम्पिकमध्ये गोल्ड भेटलंय, त्यांच्या गावामध्ये देखील दुधाने आडनाव आहेत, आणि ते कुठले आहेत तर नांद या गावाला बिलॉंग करणारे फौजी नांद म्हणून ज्या गावाची ओळख भोर तालुक्यामध्ये आहे त्या गावचे अक्षय दुधाने आता स्ट्राईकवरती. इथे नो लुकिंग शॉक, परंतु इथे फटका खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलेला आहे. एक सिंगल आता येते, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 7 वरती. खरं तर प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल, कारण मांडवे साहेब कायम आम्हाला सांगत आहेत जे प्रेक्षक मायबाप आहेत ना ते प्रत्येक स्पर्धेचा यशस्वी होण्यामागे केंद्रबिंदू असतात. या स्पर्धेला महत्त्व कोणामुळे आहे? प्रेक्षकांमुळे. प्रेक्षक ज्यावेळी येत असतात त्यावेळी या स्पर्धेची किंमत वाढत असते. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल परमार ठरत आहेत. अतिशय सुरेख असा खेळ त्यांनी केलेला आहे, आणि त्यामुळे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच ते ठरले. त्यांना विनंती विशालजी या व्यासपीठावरती आपला सामनावीरचा किताब तुम्ही घ्यायचा आहे.
खरं तर त्यांचा संघ देखील खूप चांगला खेळ त्यांनी देखील दाखवलेला आपण निश्चितच मैदानामध्ये पाहिला आहे. जवळ मैदानामध्ये पहिला षटक या ठिकाणी चालू असताना पहिल्या षटकाचे चेंडू झालेले आहेत. आतापर्यंत पाच बॉलचा केस संपला. गणेश कदम यांनी 8 धावसंख्या खर्च केलेले आहेत आणि सिद्धेश धोंडे नावाचं वादळ तंबूच्या आशयाला पाठवले. या षटकामधला शेवटचा बॉल स्ट्राईकवरती अक्षय. इथे बिग हिट केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? इथे डॉट बॉलची सांगता होईल. षटक क्रमांक संपतं इथे पहिलं. 3 षटकांचा खेळ चालू असताना पहिला बॉल तुम्ही पाहता अगदी षटकार नंतरच्या 5 बॉलवरती मिस्टर गणेश कदम मॅन फ्रॉम KSK. इथे तुम्ही पाहता अगदी बाकी गावचा खेळाडू फक्त 2च धावा खर्च करतोय. 6 बॉलचा खेळ संपला. आता शेवटच्या 12 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ आहे. आणि ते निश्चितच तुम्ही पाहता अगदी जोपर्यंत तुम्ही धावण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत स्पर्धेमध्ये जिंकणे तुम्हाला अशक्य आहे. ते फलंदाजाला आता धावावं लागेल जर ते स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चितच प्रथम क्रमांकाचं पटकवायचं किंवा करायचे तर. शेवटच्या 12 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी तुम्ही पाहताय सांघिक दुसरं व्यक्ती पहिलं षटक हाताळण्यासाठी ते आता मात्र तुम्ही पाहता पहिला महाबळेश्वरचा गोलंदाज होता. आता मांडवे साहेब या ठिकाणी गोलंदाज आणलेला आहे. त्याचा तालुका आहे पाटण. एक महाबळेश्वरचा गोलंदाज झाला. आता पाटण तालुक्याचा गोलंदाज स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहताय स्वप्नीलच्या बॅटमधून बिग हिट, परंतु चेंडू पुन्हा एकदा कोशिश क्षेत्रामध्ये जातोय. परंतु इथे पहा सनी, स्वप्नील आणि अक्षय तिन्ही एका तालुक्यातले खेळाडू आपल्याला पाहायला पडतात. पहिला सनी खेळला तो षटकार मारून बाद झाला, चिखलगावचा होता. त्यानंतर स्वप्नील तो मात्र भिडे सांगवी गावचा खेळाडू आहे आणि त्यानंतर मात्र अक्षय दुधाने नांदगावचा खेळाडू आहे. अभंग 11 विरुद्ध SS स्ट्रायकर जो चुरशीचा सामना झाला त्या मॅचची मॅच विशालजी परमार यांना विनंती या व्यासपीठावरती या. त्या सामन्याचे मॅच तुम्ही होता. अतिशय दर्जेदार 2 षटके तुम्ही हाताळली, उत्कृष्ट कॅच पकडली आणि धावसंख्या देखील तुम्ही कुठल्या आहात. त्यामुळे तुम्हाला विनंती आपण व्यासपीठावरती या आणि आपला मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार तुम्ही स्वीकार करायचा आहे. चला मैदानामध्ये जाऊयात पुन्हा एकदा. षटक क्रमांक दुसरा चालू असताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलाय. पंचांना विनंती सामना स्पीडअप करायचा आहे. खरं तर इथे यूट्यूबला देखील बरेचसे प्रेक्षक अगदी घरबसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण सर्व प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करूयात. मैदानामध्ये मी घेऊन जातोय पुन्हा एकदा मॅचकडे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. इथे हा बॉल तुम्ही पाहता अगदी एक धाव कंप्लीट केली जाईल का? एक सिंगल येते आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती जाते. 10 धावा धावफलकावरती लागले तुम्ही निश्चितच पाहता. अजूनही शेवटच्या 10 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपलेला मैदानामध्ये पाहायला भेटतो. खरं या स्पर्धेमध्ये या ठिकाणी अंकुजी कंक यांचं देखील सहभाग आपल्याला पाहायला पडतं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या मार्फत हार्दिक स्वागत करूयात. त्यांना देखील विनंती आपण खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचं आहे. इथं चांगला फटका खेळला आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गणेश कदम यांच्याकडे चेंडू. खरं तर शुभम भारटे यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण तुम्ही पाहिलं असेल 5 झेलसाठी 500 रुपये आलेत. जवळजवळ या स्पर्धेमध्ये सर्वाधिक झेल कोणाकडे आलेत तर मिस्टर शुभम पार्टे आणि त्यांनी देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. निसर्ग गोळे यांच्याकडे देखील मागील मॅचमध्ये पाहिलं असेल 3 झेल आल्या आणि अचूक 3 झेल त्यांनी पकडल्या. त्यानंतर मात्र तुम्ही जर पाहिलं असेल अगदी मैदानामध्ये विशाल परमार त्यांनी देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले. खूप चांगली गोलंदाजी त्यांची देखील राहिलेली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. प्रत्येक टीममधले खेळाडू खूप चांगले खेळलेत आणि तुम्ही पाहता अगदी मेगा फायनलच्या मॅचकडे आपण वळलो आहे. इथे बिग हिट, परंतु चेंडू कुठे जाईल? इथे या स्पर्धेमधला लेग साइडला पटकवण्यात आलेला सर्वाधिक लांब फटका. पंचाचा निशाणा काय? ISPL ला नियम काय होता माहिती माहितीये का? षटकार जर लांब गेला की 9 रन. आता इथे किती धावा आहेत? इथे पंचांनी इशारा केलाय, चौकार येतोय. 4 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 4 धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती धावफलक आले तुम्ही निश्चितच पाहताय. चला जाऊयात मैदानामध्ये. षटक क्रमांक इथे चालू असताना दुसऱ्या षटकातला हा दरम्यानचा पुढचा बॉल इंद्रजित यांचा. इथे चांगला फटका केला मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक फंबल झालेला आहे. चेंडू जातोय अगदी कार्पेट सायने सीमा रेषा पारचा रन. पाहता अगदी गेम अजून ऑन आहे. ते मॅच फिरलेले आपल्याला पाहायला भेटेल. खरं तर पहा एखाद्या खेळाडूचा खेळ जर चांगला नसेल तर त्या खेळाडूला खाली खेचू नका. त्या खेळाडूला प्रोत्साहित करा. एक दिवस तो तुमच्या संघाचं नाव जरूर मोठं करेल. चेंडू मैदानामध्ये झालेले आहेत आतापर्यंत 5. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे कारण पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर 2 सलग चौकार.
शेवटच्या बॉलवरती इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एक डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय, एक सिंगल, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 20 वरती. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं अगदी 8 धावसंख्या, एक विकेट आले, दुसरं षटक थोडंसं मागणं ठरतं, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावसंख्या. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथे मैदानामध्ये बाकी असेल. 12 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 20 या आकड्यावरती. चला जाऊयात मैदानामध्ये. 12 बॉलचा खेळ संपलेला आहे, 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 6 बॉल महत्त्वपूर्ण चेंडू असतील. हे चेंडू कोणाकडे सोपवण्यात येईल हे निश्चितच पाहणं गरजेचं आहे आणि ते विश्वास दाखवलाय कर्णधाराने. नाव आहे ओमकार झायगडे, गाव आहे वाटोळे, तालुका आहे पाटण, जिल्हा आहे शिरूरांचा जिल्हा सातारा आणि निश्चितच एपी बॉईज नेरूल मधला हा एक चिमुरडा खेळाडू. निश्चितच वय वर्ष 23-24. गोलंदाजासाठी पावट्या आलाय, गोलंदाजासाठी ओमकार झायगडे. समोर आहे स्वप्नील गोलाब. पहिलाच बॉल बिगिट, इथे चेंडू खेचून दिलाय. अगदी तुम्ही पाहू शकता, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, गुटना टेक और षटकार देख. इथे षटकार येतो. या षटकानंतर टीमची धावसंख्या आता थांबणार नाही. 26-26 या आकड्यावरती धावफलक आलाय. शेवटचे चेंडू मैदानामध्ये आता बाकी असतील. 5 चेंडूंचा खेळ इथे आता मैदानामध्ये बाकी असेल. काय फटका खेळला इथे, फटक्याचं कौतुक करावं लागेल. अगदी पहिल्याच बॉलवरती षटकार टोकलं, तुम्ही जरूर पाहताय. विलास गोलप यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी स्वप्नील गोलप यांना पारितोषिक लागलेला आहे, परंतु 501 रुपयाचं पारितोषिक इथे पुन्हा एकदा मिळवतील का स्वप्नील. हे तुम्ही पाहता अगदी व्हाईट बॉल आहे आणि अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. त्यानंतर मात्र टीमची धावसंख्या 27-27 या आकड्यावरती आलेली आहे. खरं तर ओमकार झायगडे या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागेल. डेथ ओव्हर बॉलर म्हणून याची आतापर्यंत वापर करण्यात आलेला आहे आणि खरं तर ह्या टीमसाठी निश्चितच अभंग 11 टीमसाठी त्यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. इथे चांगला फटका केला, हा चेंडू सुरेख होता. इथे ब्लॉक मधला चेंडू हाताळलेला आहे, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फेकी देखील सुरेख. इथे फेकीचं कौतुक करावं लागेल कारण तुम्ही पाहू शकता अगदी ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात. पहा चेंडू अडवणं सोपं आहे, परंतु तो अगदी यशस्वीरित्या गोलंदाजाच्या किंवा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकणं ही देखील एक कला आहे आणि ती कला या ठिकाणी तुम्ही पाहता क्षेत्ररक्षणाने दाखवलंय. चेंडू झाले 2 मैदानामध्ये, धावसंख्या 28-28 या आकड्यावरती. या शेवटच्या षटकामधले शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ इथे आता मैदानामध्ये बाकी आहे. या षटकामधला दरम्यानचा चेंडू क्रमांक 3. इथे हा फटका चांगला खेळलाय, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय की काय, आणि इथे घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक सिंगल पुन्हा एकदा भेटेल. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. चेंडू झालेत मैदानामध्ये 3. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे. पहिल्या बॉलवरती बिगिट आला होता, पहिल्या बॉलवरती मोठा फटका, परंतु तदनंतर मात्र चांगले खेळ या ठिकाणी केलेला आहे. अक्षय दुधाणे यांच्या प्रत्येक षटकारासाठी लहू दादा पवार यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, इथे धावचीची संधी, परंतु इथे काय होते मैदानामध्ये अगदी पाहू शकता तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. पूर्णपणे एक चिकी सिंगल घेतली, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती आल्या. पहा कोणता पण खेळ खेळा, पण आपल्या टीमसाठी खेळा, आपल्या फ्रँचायझी संघाच्या संघ मालकांच्या नावासाठी खेळा, सिद्ध व्हा, लोक आपोआप तुमचं प्रसिद्ध नाव करतील. इथे खरं तर गोलंदाज पहा पहिल्या बॉलवरती थोडासा मागणा ठरला, परंतु त्यानंतर काय कामगिरी केली आहे. चेंडू झालेत मैदानामध्ये 5. एक शेवटचा बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला आणि आता एक शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असेल. शेवटचा एक बॉल बाकी. तुम्ही निश्चितच पाहताय, पहा ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावलेला आहे तो क्रिकेटचा खेळ. आता किती रात्र झाले तरी सुद्धा प्रेक्षकांचा सहभाग पहा, प्रेक्षकांचा प्रतिसाद पहा. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करू दिले तो म्हणजे क्रिकेटचा खेळ. ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार आपल्याला दिलेला आहे तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. विलास गोलप यांच्याकडून स्वप्नीलच्या षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक जरूर लावण्यात आलं आहे, परंतु ते गोलंदाज निघतील. वाटोळे एक्सप्रेस ओमकार. इथे मात्र या चेंडूने वाटोळे केले काय. येस, वाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी भेटली. या 2 धावानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती अगदी 32 या आकड्यावरती आलेल्या 32 रन्स. खरं तर आमचे जे यूट्यूब लाईव्हचे स्कोरर आहेत थोडा वेळ कोणाचे व्हिडिओ कॉलवरती बोलत होते, आता थोडेसे स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती आले, म्हणजे चार्जिंग झालेत मला वाटते. ते असतो काही काही चेहरा. प्रत्येक दादा पण मागाशी बाजूला जाऊन कोणाशी तरी फोनवर बोलत होते. ते आमच्या इथले कंधार तालुक्यातले लोणीचे आहेत, हे आता आम्हाला कळालं. चला जवळ मैदानामध्ये खरं तर कंधार तालुका म्हणजे प्रेमळ लोकांचा
तालुका म्हणजे खंडा तालुका आहे. सत्यशोधक क्रांतीसूर्य निश्चितच सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्रीसाठी अशा खंडातली पहिली मुलींची शाळा काढली, त्या शाळेतले त्या तालुक्यातले ते आहेत. इथे विकेटचं पतंग होतं शेवटच्या बॉलवरती, इथे मात्र ओमकारने चांगला चेंडू टाकला. षटकाची समाप्ती होईल. षटक क्रमांक 3 संपलाय. 18 बॉलचा खेळ संपलेला आहे. एक बॉल बाकी आहे का पंच? एक बॉल बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. खरं तर आमचे दोन्ही स्कोरर जे आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल. आपण निश्चितच खंडा तालुक्याबद्दल सांगत होतो. सावित्रीबाई फुले ज्याने आशिया खंडातली मुलींची पहिली शाळा काढली, ते नायगाव हे खंडा तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याच गावचे आमचे डिझे ऑपरेटर देखील आहेत. खरं तर या धावसंख्येवरती जर विचार केला 32 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल व्यासपीठावरती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण पाहतोय. त्यानंतर मात्र भारतरत्न आपल्या भारतीय संविधानाचे निश्चितच शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील प्रतिमा आहे. इथे माथाडी कामगारांचे दिवंगत कामगार नेते तुम्ही निश्चितच पाहता कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांची देखील प्रतिमा आहे. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचे विचारावरती या ठिकाणी मांडवे साहेब कार्यरत आहेत आणि निश्चितच त्यामुळेच की काय आपल्या प्रभागामध्ये एक चांगला विकास आपल्याला पाहायला भेटतो. टीमची धावसंख्या 32 32 या धावेवरती दाखवण्यात आलाय. शेवटचा एक बॉल इथे बाकी आहे. शेवटचा एक बॉल आता मैदानामध्ये बाकी आहे. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 32 वरती 32 या आकड्यावरती दाखवण्यात आलेला आहे. खरं तर पंचांचं कौतुक करावं लागेल. रेड्डी सर जे आहेत इथे चांगला फटका खेळला आहे. अमोल सरांसाठी वाघमारे सरांकडून पारितोषिक आलं होतं, परंतु इथे कॅच सुटले. इथे धाव कंप्लीट केली गेली आहे. नाही 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 चला इथे खेळाडू आहेत तुमचे सर, अक्षय सर तुमचे खेळाडू आहेत. नाही आहे धावसंख्या, एकच धाव पळून काढले ना. एक धाव आताची भेटेल. सद्देश आहे, स्वप्नील आहे, त्याने देखील खेळाडू ते दाखवले. 2 धावा आताच्या. येस 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावांनंतर टीमची धावसंख्या जाईल धावफलकावरती 34-34 वरती. आणि आता 35 धावेंचं आव्हान येणाऱ्या 18 बॉलमध्ये आहे. निश्चितच जे आयन्स 11 उभं केलं आहे ते आता अभंग 11 संघ मिळवेल का बनवेल का ते निश्चितच पाहायचं आहे. अक्षय कांबळे यांना जे सामनावीरसाठी जे पारितोषिक भेटलं होतं ते अक्षयजींनी शुभम पार्टीला डेडिकेट केलंय, परंतु अक्षयजी त्यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी त्यांना आहे, तिथे तुम्हाला देणार नाहीत एवढं लक्षात ठेवा ना. अक्षयजींची चेहरा कुठे तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफीवरती त्यांना वाटलं शुभमला आपण कॉर्ड दिलं की शुभमला ट्रॉफी देईल. चला आता इथे मेगा फायनलची मॅच तुम्ही पाहताय अगदी चालू असताना आता शेवटच्या 18 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 34. बनवायच्या 18 बॉलमध्ये 35-35. या ठिकाणी जुन्नर तालुक्यामधून खरं तर शिव जन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या तालुक्यामध्ये झाला आहे त्या शिवनेरी जुन्नर तालुक्यातले प्रेक्षक देखील या ठिकाणी घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूयात. आज मला वाटते विशालजी गुंजा या ठिकाणी मॅच पाहत आहेत आणि विशालजी गुंजा यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 18 बॉलचा खेळ संपला आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 34. बनवायच्या 18 बॉलमध्ये अभंग टीमला 35. अभंग टीम चला गणेश कदम आपले फलंदाज पाठवायचे. 18 बॉल आणि 35 धावांची तुम्हाला जिंकण्यासाठी गरज. त्याचबरोबर सन्माननीय राजारामजी साळुंखे साहेब यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मॅचला सुरुवात करूयात. खरं तर तुम्ही पाहताय अगदी रविवारचा दिवस म्हटला महेश दादा मांस मटण मच्छी खाण्याचा दिवस आहे. आईतवार म्हणजे सुट्टीचा दिवस आहे, परंतु तरी सुद्धा आमचे प्रेक्षक सकाळच्या दिवसापासून म्हणजे 3 वाजता आपण सामने चालू केले तेव्हापासून आतापर्यंत तुडुंब गर्दी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
इथे तुम्ही पाहताय काही जण मॅच जुन्नरवरून पाहत आहेत, काही जण मॅच भोर तालुक्यातून पाहत आहेत, काही जण मॅच पाटणमधून, काही जण कराडमधून, काही जण महाबळेश्वरमधून. म्हणजे ही स्पर्धेने खऱ्या अर्थाने 4-5 जिल्हे जॉईन करण्याचं काम केलेलं आहे. खरं इथे तुम्ही जर पाहिलं अगदी बॅटिंग करत असताना पहिला संघ आपल्याला निश्चितच पाहायला भेटतो होता, तो निश्चितच आयन्स 11 टीम. आणि आयन्स 11 टीमने बनवल्या 34 धावा, 35 धाव्यांचं आता आव्हान आहे अभंग 11 या संघापुढे. त्याचबरोबर संतोषजी नवगण यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला विशाल बांदल यांना देखील विनंती, आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती या मैदानामध्ये जाऊयात. चला शेवटचा मेगा फायनलचा सामना या ठिकाणी तुम्ही निश्चितच पाहताय. मेगा फायनलचा मॅच आणि मेगा फायनलचा शेवट कोण गोड करेल. विशाल बांदल यांच्याकडून षटकारासाठी पारितोषिक आलेलं आहे. जवळजवळ 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी या ठिकाणी लावले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर पहा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग तुम्ही वारंवार ऐकला असेल, शेवट तो भला भाजा बहु गोड झाला, आलो निजांच्या माहेरा भेटू रखमायाच्या वारा. आणि ते निश्चितच तुम्ही जर पाहिलं आता शेवट कुणाचा गोड होईल ते निश्चितच या ठिकाणी पाहायचं आहे. सराव असा करा की तुम्ही कधी जिंकलाच नाही आणि खेळा असं की तुम्ही कधी हरलाच नाही, परंतु असा खेळ दाखवतील का. खरं तर प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट, मानवाला सराव परिपक्व बनवत असतो. आणि आज सराव करून आलेले आहेत खेळाडू. कष्ट करावेच लागतील. इथे बनवायचे धावसंख्या 35. कारण एक वेळ नशीब धोका देईल पण अनुभव आणि केलेले कष्ट कधीच धोका देत नाहीत. पहिलं बॉल प्रशांत वाडकर, पहिल्याच बॉलवरती चांगला फटका केलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला, क्षेत्ररक्षक येतील परंतु चेंडू गेलाय वन बाउन्स. मिलेगा मौका, मारेगा चौका, चौकार. विशालजी डमाळ यांच्याकडून देखील चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूयात. खरं तर इथे सन्मान्य रतनजी मांडवे साहेब यांचं कौतुक करावं लागेल, कारण आता 1 वाजून 2 मिनिटं झालेत. मांडवे साहेब आताही आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी, आपल्या खेळाडूंना कौतुकाचे थाप देण्यासाठी ते मैदानामध्ये थांबलेत. परंतु पहा, एक गाणं आहे, आमचा सरपंच हिरोला पडतो भारी, परंतु ते आमचे नगरसेवक खरं तर हिरोला पडतील भारी. जवळ मैदानामध्ये षटक क्रमांक इथे पहिलं चालू असणार हा चेंडू, पंच ह्या बॉलवरती काय इथे डॉट बॉलची सांगता होती, ते मात्र डॉट बॉल होते. पहा, तुम सिर्फ जरिया हो कराने वाला तो ओए, ओ मतलब कोण अपना मन. इथे निश्चितच तुम्ही पाहताय अगदी वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं. इथे झिजतील का फलंदाज. धावसंख्या 4 वरती. 31 धावांची अजूनही गरज मैदानामध्ये तुम्ही पाहताय. इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा एक सिंगल भेटेल, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 5 वरती. चेंडू झाले 3, येणारे चेंडू असतील 15 आणि 15 बॉलमध्ये आता बनवायच्या आहेत त्या 30 धावसंख्या. अर्धवट सोडण्यासाठी नव्हता सुरू केलेला हा खेळ, म्हणून पूर्ण खेळणार आणि जिंकणारी असं कोणता खेळाडू बोलेल हे निश्चितच व्हायचं. इथे 15 बॉल आहेत, 15 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या निश्चितच 30 धावसंख्या, 5 धावा धावफलकावरती. 35चा पाठला करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा वाई एक्सप्रेस प्रशांत वाडकर. चला प्रशांतजी स्पीडअप करायचे, उशीर खूप झाला, 1 वाजून 2 मिनिटं झालेले आहेत. षटकामधला प्रशांतजी वाडकर यांचा पुढचा बॉल. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, एक सिंगल भेटेल, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 6 या आकड्यावरती आलेला आहे. 6 धावा धावफलकावरती लागले. तुम्ही जरूर पाहता या षटकामधले अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावसंख्या या ठिकाणी बनवायच्या आहेत. आता येणारे चेंडू 14 बॉल या ठिकाणी असतील, 14 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण मैदानामध्ये पाहताय. अगदी पहिल्या बॉल पासून बिगिट करण्याचे प्रयत्न केले गेलेत. पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु तदनंतरच्या 3 बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. असं 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 6. इथे चांगला फटका खेळला, काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. तिथे तुषार दुधाने येतील, अक्षय दुधाने येतील. अक्षयने चांगला फटका अडवलाय आणि चेंडू देखील फेकला. इथे मात्र तुम्ही पाहताय अगदी फक्त एक सिंगल. इथे कौतुक करावं लागेल फिल्डरचं. बस स्पर्धा ही आपल्या संकटाशी ठेवा, आपल्या माणसांशी नाही, कारण आपल्याला मन जिंकायचे आहेत, माणसं गमवायची नाहीत. खरं तर इथे पहा, प्रत्येक खेळाडूला एक सूचना असेल, खेळत असताना ॲग्रेसिव्ह होऊन जास्त खेळणं गरजेचं नाही. तिथे कुठेतरी तुम्ही चांगलं खेळणं देखील गरजेचं आहे, खेळाडूवृत्ती देखील दाखवणं गरजेचं आहे. आणि ती खेळाडूवृत्ती अक्षय दुधाने वारंवार दाखवली, एक चांगला खेळाडू आहे. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहताय अगदी सागर साळुंके आहेत, मॅन फ्रॉम उदावणे. इथे सागरकडे देखील क्षमता आहे, चांगला फलंदाज आहे सागर. इथे चांगला फटका खेळला, आकू डब्याचा चेंडू होता, इथे फिर काढून दिलाय. चेंडू कुठे जाईल, चेंडू गेलाय.
पंच निर्णय काय? चला पंच निर्णय काय होतील आणि ते घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. फक्त एक धाव या ठिकाणी भेटेल. एका धावेनंतर टीमची धावसंख्या आता शेवटचे 12 बॉल 8 धावेंवरती दाखवण्यात आलेले आहे. 12 बॉल 27 धावेंची गरज. 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. काय वाटते महेश दादा, कोणता संघ सामना जिंकेल? इथे मॅच खूप अतितटीची चालली आहे. नो कमेंट्स, कारण की आता सगळ्यात मोठा डेंजर सामना या सांगता येणार नाही, कोणी पण जिंकू शकतं. पगडा भारी. महेश दादा आता थोडंसं टेन्शनमध्ये आलेत. त्यांचे आता हृदयाचे ठोके वाढलेत आणि त्या ठोक्याचा आवाज इकडे येत होता धडधड धडधड धडधड. म्हणून आम्ही त्यांना प्रश्न विचारला. खरं तर प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. प्रेक्षक देखील पहा. प्रेक्षक ते खेळाडूंपेक्षा आता प्रेक्षकांच्या चेहऱ्याचे हावभाव पहा. प्रेक्षक थोडेसे आता कोमामध्ये गेले, प्लेयर मात्र जोमात. आणि विनंती प्रेक्षकांना, इथे मॅच झाल्यानंतर आपण लगेच बक्षीस वितरण करणार आहोत. इथे हा दबाव आता गोलंदाजावरती दिसतोय की काय? इथे अतिरिक्त स्वरूपाची एक धाव हाताळण्यात येते. वाईड चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या 9 वरती आल्या आणि आता येणारे बॉल निश्चितच मैदानामध्ये असतील. 12 चेंडूंमध्ये धावसंख्या बनवायची 26 धावा. स्ट्राईक वरती मिस्टर क्रिकेट गणेश कदम. इथे बिगिट केला आहे, अक्रॉस बॅट केलेला आहे क्षेत्ररक्षक. इथे क्षेत्ररक्षण चांगलं होईल. खरं तर तुम्ही पाहताय अगदी शुभमच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. तिथे शुभमने चेंडू अडवलाय, फेकलाय, त्यानंतर मात्र एक धाव पूर्ण केले. 10 आकड्यावरती धावफलक. आता 25 धावेंची गरज मैदानामध्ये तुम्ही पाहताय. 11 बॉल 25 धावा. ह्या बॅटिंग करत असताना आता मात्र सागरला देखील हात खोळावे लागतील. पहा, मनात फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कुठूनही आणि कशी होऊ शकते. पहा, मदतीला आलेले आहात. हा कधी जातीचा नसतो, धर्माचा नसतो, तर तो माणुसकीचा असतो. आणि ते आपल्या मंडळाला मदत करणारे सन्माननीय मांडवे साहेब यांचं कौतुक करावं लागेल. कारण त्यांच्यामुळे आज प्रेक्षकांना संधी इथे पाहायची भेटते, खेळाडूंना खेळायची भेटते. इथे चांगला फटका केलाय. आकाशाला गवसणी घालेन का? सुपर से भी ऊपर, ए लगा सिक्सर. न वही न भीती, फक्त छत्रपती, छत्रपतींचा छावा. या 6 धावा. सागर सेट ऑन फायर. इथे षटकार येतोय. षटकारानंतर टीमची धावसंख्या 16 ह्या आकड्यावरती दाखवण्यात आलेला आहे. आता समीकरण बदलत आहे. 19 धावेंची गरज मैदानामध्ये तुम्ही पाहताल. 10 चेंडू आणि 19 धावेंची गरज. क्षमतेला सिद्ध उतरलाय. विशालजी बांदल यांच्याकडून तुम्ही पाहताय. अगदी षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर शांतारामजी पार्टे आणि पांडुरंगजी बांदल यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर द्या. पण जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात आणि वाईट दिवस अनुभव देतात. तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. पुढचा बॉल. इथे चांगला फटका केला. अक्रॉस बॅट. एक धाव कंप्लीट केलाय. हिचे क्षेत्ररक्षण खरंच या खेळाडूला मी चीनची भिंत आहे की नाही पाहिली नाही आहे, परंतु मी पाहिली नाही, परंतु इथे एक क्षेत्ररक्षणाची भिंत पाहिली शुभम नावाची. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला पडेल. मला वाटतं उत्कृष्ट फिल्डर कोणाला द्यावं, तर मला वाटतं शुभम पाटे या खेळाडूला द्यावं. इथे धावसंख्येकडे जाऊयात. धावसंख्या 17 या आकड्यावरती. इथे आडव्या वाटीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर शुभम हा चायना मॅनच आहे. चलो तो चांद तक नाही तो शाम तक, परंतु या स्पर्धेमध्ये चायना मॅन चालला आहे, तो देखील असते. थोडीशी मजा केलाय. चला मैदानामध्ये जाऊयात. धावसंख्या 17 या आकड्यावरती. खरं तर मला वाटतं आता चायना मॅन नाही, त्याला एकच बोलावं, डॉन म्हणतात, डॉन. त्याचबरोबर सन्मान्य सुभाषजी इंदलकर साहेब त्यांना देखील विनंती आपण देखील यायचं आहे. पांडुरंगजी बांदल साहेब आणि शांतारामजी पार्टे या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती आले. आता येणारे चेंडू तुम्ही जर पाहिले मैदानामध्ये येणारे चेंडू आहेत 8 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. 8 बॉल शेवटचे 18 धाब्यांची गरज. इथे अनुभव म्हातारा व्हावा लागेल. इथे चांगले फटके घ्यावे लागतील जिंकायचे तर. बिगिट केला जातोय गणेशच्या मार्फत. उंची जास्त लांबी कमी. कॅच गेले अक्षय दुधाण्याच्या हातामध्ये, विसावले. इथे मात्र गणेश कदम बॅक टू द पवेलियन. 7 चेंडू 18 धावा हे समीकरण. खरं तरी कॅच नव्हती, मॅच होती. धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे 2 स्तंभ आहेत. खरं तर इथे धैर्य ठेवलं, आत्मविश्वासाने पुढे गेलाय आणि कॅच पकडले. शेवटचे 7 बॉल आणि 18 धाव्यांची गरज.
अंतिम 7 बॉल 18 धाव्यांची गरज. पण जीवन म्हणजे समुद्र आहे, त्यात वादळ वाहा महाकाय लाटा येणारच. त्याचे तलाके सोसत पोहत पोहत तुम्हाला किनारा गाठता आला पाहिजे. इथे किनारा गाठेल का अभंग संघ? खरं तर अपेक्षा आशा खूप होत्या गणेश कदमकडून, परंतु तो मात्र बाद झालाय. अंतिम 7 बॉल 18 धावा. इथे षटकार आला तर काय होईल? अभंग 11चं पगडं थोडंसं जड होईल, परंतु इथे सनी सिद्धेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहा गणेश कदम यांच्या या स्पर्धेतल्या खेळासाठी विशालजी बांदल यांच्याकडून 501 रुपये जमा झालेले आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. इंद्रजितांचा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कोशी क्षेत्रामध्ये चेंडू, पुन्हा एकदा एक सिंगल, 18 धावेंवरती धावफलक आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता 17 धावेंची गरज. शेवटचे 6 बॉल 17 धावा. खरं तर याच मैदानामध्ये एक आमदार चषक झालं होतं आणि तेव्हा 50,000 रुपयाचं पारितोषिक होतं. एकीकडे नेरूल 11 होतं आणि त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी एपी बॉयज नेरूल समोरच्या टीममध्ये खूप चांगले खेळाडू या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधले खेळ होते. समोर एपी बॉयजचा फलंदाज अजित होता आणि तेव्हा 6 बॉल 20 या मैदानावरती झाले होते. आणि ते मला वाटते सामना प्रत्येक एपी बॉयज कैलासवासी आमदार अण्णासाहेब क्रीडा मंडळाच्या प्रत्येक खेळाडूला आठवत असेल. स्वकष्टाने जो स्वतःचं आयुष्य घडवतो, त्याचा सगळा उमेदीचा काळ स्वतःला घडवण्यातच जातो. त्या व्यक्तीचा एकूण संवाद त्याच्या कार्याशी कर्तव्याशी होत असतो आणि परमेश्वरी कृपेने लहान वयात ज्या माणसांना जगण्यासाठी जगडा द्यावा लागतो, ती माणसं गप्पा किंवा मित्रमैत्रीण छंद आवड निवड अशी मनासारखी स्टेशन घेत प्रवास करत असतात. इथे षटकार जो मारला इथे फलंदाजाने तो विशालजी गुंजाळ यांच्याकडून तुम्ही पाहताय 501 रुपयाचं पारितोषिक सागरसाठी आहे. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. 6 बॉल 17. इथे चांगला फटका केलाय, क्षेत्ररक्षण इथे चांगलं होतं. एक सिंगल कंप्लीट केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट केलेली. धाव्यांची गरज. हॅलो चला 15 धाव्यांची गरज तुम्ही या ठिकाणी पाहताय. इथे हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र तुम्ही निश्चितच पाहताय आलेला हा डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर आता शेवटचे 4 बॉल आहेत आणि या 4 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज. इथे 4 बॉल 15 धावा. इथे मॅच ही खूप महत्वाची आहे आणि महत्वाच्या मोमेंटला आता येऊन पोहोचलोय. शेवटचे अंतिम बॉल मैदानामध्ये तुम्ही पाहताय अगदी 4 चेंडू 15 धाव्यांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. गोलंदाजी एंडवरती गोलंदाज तुम्ही निश्चितच पाहताय. बॉलर आलेत. इथे चांगला फटका केला अक्षयजी कांबळे यांचा चेंडू होता. इथे क्षेत्ररक्षण चांगलं होतं, फेकी चांगली झालेली आहे. रनआउट होतील का खेळाडू? इथे धावचीत खेळाडू होतील, फक्त एक सिंगल असेल. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 14. इथे अक्षय कांबळे सांगतोय डॉन म्हणतात डॉन. खूप चांगली बॉलिंग. इथे अभंग 11 टीम कडून आता थोडासा सामना दूरवरती जातोय, परंतु 3 बॉल 14 धावा. 3 बॉल 2 षटकार 1 सिंगल हे समीकरण होऊ शकतं. काल तुम्ही पाहिलं असेल अगदी सातारा प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं संत बाळमामा 11 कराड टीम ह्या प्रकारची मॅच जिंकली होती. आता इथे मॅच मध्ये अभंग 11 जिंकेल का? शेवटचे अंतिम 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये तुम्ही पाहताय अगदी 14 धावेंची गरज. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल 3 बॉल आणि 14 धावेंची गरज. खरं तर या मॅच मध्ये तुम्ही जर पाहिलं आता मॅच अगदी वेगळ्या मोमेंटला येऊन पोहोचलेला आहे. शेवटचे 3 बॉल जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज. फलंदाज इथे चला बुडेन ते टाइम घेऊ नका. बॅट्समन चला बुडेन ते इंद्रजीत सर या बाहेर या मैदानाच्या बाहेर या. सागरजी आणि डिसर्ग यांना बुडेन ते आपण बॅटिंग करायची आहे. अंतिम चेंडू असतील 3 आणि 3 बॉल मध्ये 14 धावेंची गरज. ढूंढ लूंगा मंजिल लकीरों में चाहे जो लिखा हो किस्मत से जंग तो जन्म से ही है. इथे तुम्ही जर पाहिलं अगदी अंतिम चेंडू आहेत मैदानामध्ये. 3 बॉल मध्ये 14 धावा. 3 चेंडू 3 षटकार इथे साहेब सांगत आहेत. अंतिम 3 बॉल. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे कॅच झालेली आहे. आता शेवटचे 2 बॉल आणि 14 धावा. आनंद करू नका. कधी कधी काय होतं देव देतो आणि कर्म नेतो. तुम्ही टाकाय जाताल बॉल पडेल नो बॉल आणि षटकार जाईल असे मॅचेस झालेले आहेत.
क्रिकेट आहे, क्रिकेटवरती तुम्ही जर क्रिकेटचा खेळ पाहिला ना, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. बा स्वतःची ताकद ओळखली की अडथळे शुल्लक वाटतात. शेवटचे 2 बॉल 14 धाब्यांची गरज. चला शेवटचे बॉल मैदानामध्ये 2 धावसंख्या बनवायच्या आहे. 14 इथे धावफलकावरती धावा 21 35चा पाठला करत असताना अंतिम 2 बॉल 14 धावा. खरं तर मेगा फायनलचा थरार खूप चांगला आपल्याला पाहायला पडतोय. श्रेय कोणाला जात असेल तर सन्मान्य रतनजी मांडवे साहेबांना जात आहे. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी मांडवे साहेबांच्या मार्फत. निखिलजी मांडवे साहेब देखील आहेत. खरं तर निखिलदांचं देखील कौतुक करावं लागेल. ह्या प्रत्येक खेळाडूचं इथे स्वप्न होतं नाईट स्पर्धा आपण APPLच्या मार्फत खेळावी. प्रत्येक खेळाडूला नाईट प्रीमियर लीग खेळायची होती आणि प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने मांडवे कुटुंबामुळे, खरं तर मांडवे कुटुंबाने एक समाजसेवेचा वसा जपण्याचं काम या ठिकाणी या प्रभागामध्ये केलं आहे. आणि तुम्ही पाहताय अगदी 2 बॉल 14 धावा. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आता मात्र इथे काय होत आहे, हा डान्स कुठला होता. मला वाटतं आता भोर तालुक्यामध्ये जत्रा चालू आहेत ना, वैभव ऑर्केस्ट्रामध्ये हा जरूर याचं सिलेक्शन होईल. अक्षय कांबळेसाठी देखील बांदल साहेबांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. 1 चेंडू शेवटचा आणि 14 धावा. चला इंदलकर साहेब यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. पार्टे साहेब आपणास देखील विनंती आहे. शेवटचा 1 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. कॉस्मोस बँकेचे मॅनेजर सन्मान्य इंदलकर साहेब यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. परंतु अक्षयजी कांबळे, मला वाटतं चिखलीची जत्रा झाली आणि त्या चिखलीच्या जत्रामध्ये तुम्ही हा डान्स शिकलाय का. शेवटचा 1 बॉल आणि अंतिम 1 बॉल मध्ये आता धावसंख्या बनवायच्या आहे ती 14 धावसंख्या, म्हणजे प्रथम क्रमांक या APPL सीझन 7 मध्ये कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग मध्ये तुम्ही पाहताय. अगदी हे पर्व गाजवत असताना अयांश 11 1 बॉल 14 धावा. प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण हे निश्चितच आता कळणार आहे. फक्त औपचारिकता बाकी. 1 बॉल 14 धाव्यांची गरज. चला चला खेळ खेळा. शेवटचा 1 बॉल आणि एका चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज. मेगा फायनल कोण जिंकणार. इथे हा बॉल झालेला आहे आणि विजेता संघ ठरतोय. हार्दिक अभिनंदन. अयांश 11 संघ ठरतोय मेगा फायनलचा मानकरी. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरतो अयांश 11 संघ. हार्दिक अभिनंदन. काय जोश आहे, काय जल्लोष आहे, काय उत्साह आहे. खरं तर ही स्पर्धा ज्यांनी ठेवले आपण या ठिकाणी कौतुक करूया. सन्मान्य रतनजी नामदेव मांडवे साहेबांचं, निखिलजी मांडवे साहेबांचं. कारण त्यांच्या मार्फत खरं तर आदर्श नगरसेवक आणि